मित्रांनो, आज आहे 25 ऑगस्ट. बघणार आहोत आपण आज रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती. यासह आपल्याला उद्याचा 26 तारखेचा देखील अंदाज समजून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण कालचा पाऊस जर बघितला तर पूर्वेकडील विदर्भाच्या आसपास थोडासा मध्यम ते जोरदार पाऊस बरसलेला आहे. गडचिरोलीच्या आसपास काहीसा थोडासा मुसळधार पाऊस पडलेला आहे. यानंतर पश्चिम विदर्भातील बहुतेक ठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये हलका ते मध्यम पाऊस आहे. हा पाऊस काही सार्वत्रिक या ठिकाणी बघायला मिळालेला नाही. अमरावतीच्या आसपास देखील ही स्थिती आहे. जळगावचा पूर्वेकडील भाग, छत्रपती संभाजीनगरचा देखील सिल्लोड असेल किंवा जालन्याचा उत्तर भाग, बीड असेल किंवा जालन्याच्या अजून काही भागामध्ये, परभणी, हिंगोलीच्या आसपास देखील, नांदेडमध्ये देखील असाच विखुरलेला पाऊस आहे. फक्त परभणीच्या आसपास किंवा नांदेडच्या उत्तर भागामध्ये काहीसा जोरदार पाऊस पडलेला आहे. सोलापूरच्या देखील एक दुसरा भाग, सांगली, साताऱ्याच्या आसपास देखील काहीसा पाऊस आहे. पुणे असेल किंवा नाशिकचा पूर्व भाग आणि नंदुरबारच्या आसपास म्हणजे सार्वत्रिक पाऊस या ठिकाणी नाही. सध्याची सॅटेलाईट इमेज आपल्याकडे नाही आहे, मात्र आपण तुम्हाला शेतकरी बांधवांना समजण्यासाठी घेतलेली आहे की नेमकी परिस्थिती काय आहे. तर चंद्रपूरच्या आसपास थोडासा गडगडाटी पाऊस देईल अशा प्रकारच्या ठिकाणी परिस्थिती आहे. अगदी थोड्या भागासाठी आहे. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेकडील भागाच्या आसपास देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर अमरावतीच्या काही भागामध्ये देखील आज विजांसहित पाऊस झालेला असेल आणि हे ढग थोडेसे पूर्वेकडे सरकून या ठिकाणी देखील सध्या कदाचित पाऊस चालू असणार आहे. त्यानंतर जर बघितलं, जळगावच्या आसपास देखील ढग आहेत, धुळ्यामध्ये देखील आहेत, नाशिकचा पूर्व भाग किंवा वैजापूरच्या आसपास देखील या ठिकाणी पावसाचे ढग आहेत आणि यातून देखील पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. एकंदरीत धुळे, जळगाव, नाशिकचा पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगरचा बहुतेक संपूर्ण विभाग, अहिल्यानगर आणि जालन्यामध्ये चांगल्यापैकी ढगाळलेलं हवामान आहे. मात्र यातून मोठा पाऊस होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. आणि हे ढग जे असतील, बहुतेक काही ढग जे असतील तर हे बीडकडे सरकतील आणि काही ढग जे उत्तरेकडचे असतील तर ते सिल्लोडच्या आसपास सरकून जालना किंवा सिल्लोडच्या आसपास आणि या भागामध्ये पाऊस देण्याचा अंदाज आहे. बुलढाण्याच्या आसपास देखील पाऊस देतील. पुन्हा असेच हिंगोलीकडे या ठिकाणी सरकण्याचा रात्रीसाठीचा अंदाज आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर बीडच्या आसपास देखील काही प्रमाणामध्ये पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत. हे ढग देखील या ठिकाणी पाऊस देऊन पुढे आपल्याला लातूर किंवा मग नांदेडच्या आसपास सरकण्याचा अंदाज आहे आणि या ठिकाणी आज रात्री पाऊस होईल. परभणी आणि हिंगोलीच्या आसपास सध्या तर पाऊस चालूच आहे. या व्यतिरिक्त सोलापूरच्या आसपास काहीसा या ठिकाणी ढग सक्रिय झालेले आहेत, मात्र मोठ्या क्षेत्रावरती या ठिकाणी पाऊस देणार नाही. उद्याचा जर आपण अंदाज बघितला तर उद्या पावसाचा जोर कमी होणार आहे. या संदर्भाची माहिती आपण पुढे समजून घेणारच आहोत. मात्र प्रमुख पाऊस जर बघितला तर पाऊस तसा कमीच होणार आहे. मात्र आपल्याला जी शक्यता वाटते कुठे पाऊस होईल तर जालन्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये, परभणी असेल, हिंगोली आहे, नांदेडच्या काही भागामध्ये, यवतमाळ असेल, वाशिम, अकोला, बुलढाण्याच्या देखील दक्षिणेकडील भागाच्या आसपास या ठिकाणी उद्या वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. जालन्यामध्ये कदाचित शक्यता कमी राहील. मात्र परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलढाण्याच्या दक्षिणेकडील भाग, अकोल्याचा दक्षिण भाग या ठिकाणी आणि यवतमाळच्या पश्चिम दक्षिण भागाच्या आसपास जास्त शक्यता आहे. या व्यतिरिक्त उत्तरेकडील विदर्भाचा जो भाग आहे, ज्यामध्ये आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी देखील अधिक प्रमाणात शक्यता आहे. त्यानंतर जळगाव असेल किंवा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागाच्या आसपास किंवा धुळ्याच्या आसपास देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. मात्र हा पाऊस देखील सार्वत्रिक होणार नाही. बाकी महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली, कोकण किंवा घाटाच्या आसपास पाऊस तर सक्रिय राहणार आहे. मात्र याचा देखील उद्या जोर कमी होण्याची शक्यता आहे. आणि उर्वरित अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर मोठ्या पावसाची शक्यता नाही. मात्र उद्याचा एक प्रमुख बदल होणार आहे, तो म्हणजे आपल्याला स्थानिक पातळीवरती पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. हा पाऊस जो असेल तर अचानक येणार आहे. शेतकरी बांधवांना एक कल्पनासुद्धा राहणार नाही की पाऊस येऊ शकतो. मात्र अचानकच पाऊस या ठिकाणी सुरू होईल. ढग समजा तुमच्या आसपास आले की लगेच त्यामधून पाऊस सुरू होईल. हा पाऊस देखील सार्वत्रिक ठिकाणी होणार नाही. मात्र कमी वेळ हा पडण्याचा जास्तीत जास्त अंदाज आहे या संपूर्ण विभागामध्ये. हा पाऊस आपल्याला सातारा, सांगली असेल किंवा सोलापूर आहे, धाराशिव, बीड असेल, लातूर असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर आहे, राहुरी असेल, नेवासा आहे, त्यानंतर पाथर्डी, शेवगाव आहे, छत्रपती संभाजीनगरचं वैजापूर आहे, पैठण असेल, अंबड आहे, या संपूर्ण ठिकाणी अशाच प्रकारची उद्या येवला असेल, या भागामध्ये हीच परिस्थिती जाणवण्याचा अंदाज आहे. अशाच प्रकारचं वातावरण आपल्याला धुळे किंवा घाटाच्या पूर्वेकडील भागाच्या आसपास राहण्याची अधिक शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आसपास देखील काही प्रमाणामध्ये पाऊस होईल. मात्र हा पाऊस सार्वत्रिक या ठिकाणी उद्या बघायला भेटणार नाही. आता पुढे जर आपण समजून घेतलं तर जे कमी दाबाचं क्षेत्र आहे तर ते मध्य प्रदेशचा पूर्वेकडचा भाग असेल किंवा मग छत्तीसगडच्या उत्तर पश्चिम भागाच्या आसपास आहे. आत्तापर्यंत हे ठीकठाक त्याच्या दिशेनुसार आलेलं आहे. म्हणजे कसल्याही प्रकारची त्याची दिशा ही आपल्याला विस्कळीत या ठिकाणी बघायला भेटलेली नाही.
मात्र आज रात्रीपासून ते उद्या दुपारपर्यंत हे असंच आपल्याला आता उत्तरेकडे जाताना या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आणि त्यामुळे काय होईल की राज्यामध्ये एक प्रकारची अस्थिरता होईल. अगोदर जे बाष्प आपल्याला राज्यामध्ये येताना बघायला भेटत होतं अरबी समुद्रामधून, तर हे कमी दाबाचं क्षेत्र जे असेल थोडंसं उत्तरेकडे सरकल्यामुळे अ, राज्याच्या स्थानिक पातळीवरती थोडंसं डिस्टर्ब वातावरण या ठिकाणी जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे. कारण की बाष्प अशा प्रकारे येते, तर हे बाष्प एकसारखं प्रमाणामध्ये अशा प्रकारे न येता कधी थोडंसं उत्तरेकडे सरकेल, तर कधी थोडंसं पूर्वेकडे सरकेल. त्यामुळे थोडीशी अशी ओढताण झाल्यामुळे राज्यामध्ये स्थानिक पातळीवरती ढगांची हालचाल होऊन या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ढगामधून पाऊस सुरू होईल या ठिकाणी. अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे. नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि आपण संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आहेत.